नमस्कार, मी देवता लाईफ फाउंडेशनतर्फे कस्तुरी बावणे. देवता लाईफ फाउंडेशन हे आमचं कॅन्सर केअरसाठी काम करतं छोट्या मुलांसाठी. आता त्यांना मदत तर करायचीच आहे आम्हाला, तर आम्ही लोकांपर्यंत कसं पोहोचायचं, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी एक खूपच सिम्पल वेनी जायचं असं आम्ही ठरवलं. म्हणून आम्ही हा ₹1 दान कॅन्सरमुक्त अभियान हा अभियान आम्ही चालवत आहे 15 जुलै ते 15 ऑगस्ट. या 1 महिन्यामध्ये आमचा उद्देश आहे पूर्ण नागपूरकरांपर्यंत पोहोचण्याचं. जागोजागी मंदिरात, स्कूल्समध्ये, पब्लिक प्लेसेस आणि जिथे कुठे पब्लिक आम्हाला भेटेल त्यांना आमच्या NGOबद्दल सांगायचं काम करायचं. आणि आम्ही जे कॅन्सर केअरसाठी एक डे केअर सेंटर उघडत आहे, एक मोठी बिल्डिंग बांधतो आहे त्यांची टेक केअर करायसाठी. कारण जे आमच्याकडे मुलं दत्तक आहे ते बाहेरनं सुद्धा येतात, नागपूरच्या बाहेरचे पण लोक आहे, तर त्यांना एक चांगली जागा द्यायसाठी, त्यांची एक लाईफस्टाईल चांगली करायसाठी जेव्हा हॉस्पिटलला जातात त्यांना मदत व्हायला पाहिजे म्हणून आम्ही एक डे केअर सेंटर उभारतो आहे. तर त्याच्यासाठी आम्हाला 1 कोटीचा त्याचा पूर्ण खर्च आहे बिल्डिंग उभारण्याचा, आणि त्याच्यासाठीच आम्ही सगळ्यांकडे मदतीसाठी जातो आहे. तुम्ही ₹1 देऊन आमच्यासोबत जोडू शकता आणि जेवढे जास्त लोक जोडेल तेवढं आम्हाला लवकरात लवकर मदत होईल. का वाटलं देवता लाईफ फाउंडेशनला कॅन्सरग्रस्त मुलांसाठी काम करावं म्हणून, कुठून संकल्पना सुचली? तर आम्हाला चाइल्डहूड हेल्थकेअरमध्येच काम करायचं होतं आणि त्याच्यात कॅन्सर आम्ही याच्यासाठी चूज केला कारण की तो एक खूप फास्ट ग्रोईंग कॅन्सर होता. पण त्याचं चांगली गोष्ट म्हणजे एक दुसरा भाग हा पण आहे की तो लवकरात लवकर पकडला गेला की मुलांमध्ये खूप लवकर ठीक पण होऊ शकतो, त्यांना बरोबर ट्रीटमेंट मिळाली की, आणि लवकरात लवकर तो मुलगा एक हेल्दी यूथ आपल्या कंट्रीसाठी एक सपोर्ट, खूप चांगलं जे यूथ पॉप्युलेशन आहे त्यांना हेल्दी करण्यासाठी आम्ही हा संकल्प घेतला की स्टार्टिंगपासनं चाइल्डहूडपासूनच आम्ही त्यांचं टेक केअर करू आणि त्यांना वेळेवरती आम्ही मदत करतो, खूप सपोर्ट भेटतो हेल्थकेअर सिस्टमकडनं, तर ते एकदम बरे पण होतात आणि समोर जाऊन ते एक नॉर्मल लाईफ जगू शकतात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.